ढोलताशे मुंबईच्या पहिल्या निकालासाठी वाचले आणि मुंबईचा पहिला निकाल हा कुणाच्या बाजूने आहे तर तो काँग्रेसच्या बाजूने जातोय। खरं ज्या काँग्रेस बद्दल ज्ञानदा म्हटलं जात होतं की फार काही रोल प्ले करणार नाही काँग्रेस मुंबईमध्ये, पण पहिला निकाल तर त्यांच्या बाजूने गेलाय। बघावं लागेल आता त्यांची आकडेवारी किती पुढे जाते। मात्र मुंबईचा पहिला निकाल प्रभाग क्रमांक 183 काँग्रेसच्या उमेदवार जिंकल्यात आशा काळे। नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय। नागपूरची अपडेट पनवेल ठाकरेंच्या खात्यात 1, शेकापा 2, काँग्रेस एका ठिकाणी विजयी। तर आता आकडेवारी पुन्हा एकदा समोर येते। मुंबईतला 85 ठिकाणचे कल समोर येतात। 85, भाजप 35, शिवसेना 12, त्यामुळे एकूण टोटल होते 47। ठाकरे 20, मनसे 6, 47 26 आणि काँग्रेस 5। मुंबईच्या 85 जागांचे कल आता हाती येताना दिसत आहेत। भाजप सर्वाधिक 35 जागी आघाडीवर, तर नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे। ज्ञानदा, तर मुंबई पाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा भाजपसाठी तुलनेने चांगली परिस्थिती आहे कलांच्या बाबतीत असं आपण म्हणूया। बहुमताचा आकडा तर नागपूरमध्ये भाजपने गाठलाय, पण दुसरीकडे मुंबई सुद्धा फेवरमध्ये दिसतंय। भाजप 35 जागांवरती आघाडी घेतानाचं चित्र आहे आणि शिंदेची शिवसेना 12 जागांवरती, ठाकरे 20 जागांवरती आघाडी घेतात 85 पैकी। मनसेची आघाडी 6 जागांची आहे, काँग्रेसची आघाडी ही 5 जागांची आहे। तर सध्याचे जे कल अश्विन 85 जागांचे समोर आले त्यानुसार महायुती ही अर्थातच जास्त स्ट्रॉंग पाहायला मिळते आहे ठाकरे बंधूंच्या तुलनेमध्ये। 85 पैकी 35 जागांवरती भाजपची आघाडी, 12 जागांवरती शिवसेनेची आघाडी, शिंदेच्या शिवसेनेची आघाडी आहे। 47 आणि 26 असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे 85 जागांचा विचार करता। खरंय, त्यामुळे फरक पुन्हा एकदा वाढताना दिसतो आपल्याला। तर जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत जळगाव मधला निकाल। तर तिकडे नवी मुंबईत मात्र शिंदे आणि भाजप खूपच काटेकी टक्कर। अकोल्यामध्ये भाजप प्रणित युतीची बहुमताकडे वाटचाल। अकोल्यामध्ये देखील भाजपला मोठं यश मिळताना दिसतंय। पिंपरी चिंचवड भाजप 31 जागांवर आघाडीवर, जिकडे अजित पवारांनी खूप ताकद लावली होती भाजप आघाडीवर। नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे। पनवेल भाजपचे 4 उमेदवार विजयी, त्यामुळे ठिकठिकाणी भाजपने ही जोरदार आघाडी घेतलेली दिसते। जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत। तर मुंबईमधल्या आकडेवारी आता समोर येते, आपण त्यानुसार जाऊया। मुंबईमध्ये 35-12, भाजप 35, शिवसेना 12, राष्ट्रवादी 0, काँग्रेस 5, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 0, ठाकरे 20 आणि मनसे 6 अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे इतरांच्या खात्यात जात आहेत 7 जागा। 85 कल सध्याच्या घडीला समोर येत आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच 47 कल युतीच्या बाजूने जात आहेत। जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र जिंकलेले आहेत, तर नवी मुंबईत भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढाई। जळगावातला निकाल समोर येतो, भाजपचे नितीन सपके जिंकलेले आहेत। नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय। मुंबईत सर्वाधिक 85 जागांपैकी 35 जागी भाजपने आघाडी घेतली। नागपूर महानगरपालिकेवरती हे अर्थातच भाजपची सत्ता राहिलेली आहे आणि आता सुद्धा भाजपची जोरदार मुसंडी ही नागपूरमध्ये पाहायला मिळते। मुंबईमध्ये काँग्रेस 5 तर अपक्ष 7 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। मुंबईच्या 85 जागांचे कल हाती आलेले आहेत। कल्याण डोंबिवली जी अतिशय इंटरेस्टिंग महानगरपालिका बनली, बिनविरोध पॅटर्नमुळे भाजपचे 26 उमेदवार हे आघाडीवर आहेत। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 15 उमेदवार आघाडीवरती आहेत। उद्धव ठाकरे सरप्राइझिंगली एकाही जागेवरती आघाडी मिळवू शकत नाहीयेत, पण मनसे मात्र 5 जागांवरती आघाडीवर आहे। केडीएमसी मध्ये मुंबईच्या प्रभाग क्रमांक 183 राहुल शेवाळे यांच्या ज्या वहिनी आहेत त्या तिथून आघाडीवर असल्याचे चित्र आहे। जिंकलेल्या त्या पिछाडीवर असल्याचे चित्र आहे। पहिल्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा हा नागपूरमध्ये गाठलेला आहे। जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे विजयी झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। भाजप आणि शिंदेची शिवसेना 27 जागांवरती नवी मुंबईत आघाडीवरती आहे। मुंबईच्या 85 जागांचे जे कल येतात त्यानुसार भाजप सर्वाधिक 35 जागांवर आघाडीवर आहे। ठाकरे 20 आणि मनसेची 6 जागांची आघाडी। अश्विन, तर शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये 12 जागी आघाडीवर आहे। मुंबईत काँग्रेस 5, अपक्ष 7 हा देखील आकडा आपल्याला बघावा लागेल ज्ञानदा, कारण फायनल जेव्हा टॅली समोर येईल आणि तिकडे जर इक्वेशन असं झालं तर मग 5-7 हे आकडे देखील फार महत्त्वाचे ठरतात। नागपूरमधली देखील आपण बघतोय अपडेट जी आहे ती भाजपने मुसंडी तर मारलेलीच आहे। जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर जिंकताना बघायला मिळतात, ते जिंकलेले आहेत, निकाल जाहीर झालेला आहे। तर नवी मुंबईत मात्र भाजप आणि शिंदेची शिवसेना पुन्हा एकदा क्लोज फाईट, अतिशय चुरशीची लढत। जळगावात भाजपचे नितीन सपके, सुरेखा तायडे या जिंकलेल्या आहेत। जळगावातला निकाल समोर आलाय। नांदेड भाजप 26, शिवसेना 10, राष्ट्रवादी 5 जागी